नमस्कार, मी संगम भोसले. इन गोवा 24 तास स्टुडिओमध्ये आज आपल्यासमोर अशी एक धाडसी युवती आहे की जिनं नुकताच वैमानिकाचा आपला अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. एखादं साधं स्वप्न बघायलासुद्धा आमचे गोवेकर कचरत असताना एक मुलगी एका खेडेगावात, पीरणसारख्या खेडेगावात वावरून जिनं लहानपणापासून एक स्वप्न बघितलं की मग होणार कोणतरी वैमानिक होणार, आणि ते स्वप्न नुसतं पाहिलं नाही तर आपल्या प्रयत्नानं, आपल्या जिद्दीनं आणि आपल्या बिजिगिशू वृत्तीनं तिनं सिद्ध करून दाखवलं आहे की केल्याने होते रे, आधी केलेची पाहिजे. आणि आज ती वैमानिक बनून ताटमान्यानं गोव्यात आलेली आहे आणि तिचं आपण स्वागत करूया आजच्या या कार्यक्रमात स्टुडिओमध्ये. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तुझं अभिनंदन सावी. पीरणासारख्या गावात जन्मून आणि एका खेडेगावात वावरूनसुद्धा तू वैमानिक होण्याचं स्वप्न कसं काय बघितलं लहानपणापासून? लहानपणाची इच्छा होती. मला आठवत पण नाही आहे की कसं मी हे स्वप्न बघितलं, पण ती एक जिद्द बनून गेली जशी मी मोठे होत गेले. आणि जसं की मी कुणाला पण बोलायचं, आपल्या स्कूलमध्ये विचारतात की तुला काय बनायचं आहे मोठे होऊन, तर मी कधीच नाही बोलले की मला पायलट व्हायचं आहे. कारण ती एक भीती होती की सेल्फ डाऊट होता की होईल नाही होणार, नाही माहीत होतं. पण मग जशी वाढत गेले, 10th झालं, 12वी झाली, कॉन्फिडन्स डेव्हलप झाला आणि त्याच्यानंतर ती माझी जिद्द मी पकडून ठेवली आणि मी बाबांना बोलले की मला करायचं तर हेच करायचं आहे. नाही झालं तर ते मग नंतर बघू, पण ॲटलिस्ट मला ट्राय करायची आहे आधी. तर मग मी एक एक स्टेप घेत गेले आणि देवाच्या कृपेने झालं. असं बघायला गेलं तर गोव्याच्या तरुणांची आणि त्यांच्या पालकांची पण मानसिकता अशी असते की कसं बसं ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं, पदवी मिळवायची आणि एका सरकारी नोकरीला टिकायचं आणि कसं बसं आपलं जीवन ढकलायचं. पण एक मुलगी असूनसुद्धा तू एवढ्या लहान वयात हा जो संकल्प केला की तुला कधी भीती वाटली नाही की वैमानिक, अरे बापरे, विमानं आकाशात उडतात आणि ते उडत असताना एक पायलट ते हँडल करत असतो आणि मला जर पायलट व्हायचं तर त्याच्यासाठी धाडस पाहिजे, साहस पाहिजे, विजिगीषू वृत्ती पाहिजे आणि त्याचबरोबर विज्ञानाची आणि भूगोलाची पण जाण पाहिजे. या सगळ्या गोष्टीची तुला त्या वयात कल्पना होती? तेव्हा नव्हती, पण एवढं माहीत होतं की पायलट बनायचं आहे तर लाईफ टाईम अभ्यास तरी करावा लागेल. अच्छा. कारण जसं आमचं प्रमोशन झाले नाही तर आता जसं माझं ट्रेनिंग कम्प्लीट झालंय तर आता पुढे जॉबसाठी पण मला आता एक्झाम द्यावी लागेल. मग त्यामध्ये एव्हरी इयर आमच्या ह्या फील्डमध्ये एव्हरी इयर एक्झाम्स असतात. कारण आम्ही ते आपल्या सिलेबससाठी वी हॅव टू नो व्हॉट वी आर स्टडिंग. तर त्यामुळे आम्हाला वर्षानुवर्ष एव्हरी इयर एक एक्झाम तरी असतेच. तर हे माहिती होतं की अभ्यास करावा लागणार आहे, पण मग हे पण होतं की काहीतरी डिफरंट करायचं आहे, काहीतरी वेगळं करायचं आहे. पण ज्यावेळी तू आईवडिलांना सांगितलंस की मला वैमानिक व्हायचं आहे, त्यावेळी तुझ्या आईवडिलांची प्रतिक्रिया काय होती? त्यांनी सपोर्ट केला एव्हरी टाइम. मला जे पण व्हायचं होतं आधीपासून मी काही पण बोलायचे. ऑफकोर्स लहान असतो तेव्हा आपण काही पण बोलतो, तर तेव्हा त्या लोकांमुळेच मला कॉन्फिडन्स आला, कारण त्या लोकांनी सपोर्ट नाही सोडला माझा कधी पण. अच्छा. पण तू ग्रॅज्युएशन केल्यानंतर या कोर्सकडे गेली वयलेस? आम्ही 12वी नंतर जाऊ शकतो. ह्या कोर्ससाठी 12वी, 12th आणि 12th मध्ये फिजिक्स आणि मॅथ्स हे 2 कंपल्सरी पाहिजेत पास व्हायला ह्या सब्जेक्ट्समध्ये. पण मग 12वी नंतर बाबा बोलले की फायनान्शियली पॉसिबल नाही आहे. तर मग मी म्हटलं की टाइम वेस्ट नको करायला, ॲटलिस्ट ग्रॅज्युएशन करून माझं हे होतं की ॲटलिस्ट एअरफोर्सला ट्राय करावं. तर मग मी ग्रॅज्युएशन केलं फिजिक्समध्ये आणि मग मी एअरफोर्सला ट्राय केलं 6 महिने. पण ते पण एक्झाम्स खूप डिफिकल्ट असतात, नाही झालं. आणि जस्ट 12वी नंतर मी आणखी एक एक्झाम दिली होती डेक ऑफिसरसाठी, जे आपले शिप्स जातात. तर त्यामध्ये माझी एक्झाम क्लिअर झाली होती आणि मला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं होतं. पण मग मीच पाठीमागे सरले की नाही, मला करायचं आहे तर मला पायलटच बनायचं आहे, नाही तर बघू नंतर. पण तू तुझ्या ध्येयापासून विचलित झाली नाही. पायलट व्हायचं म्हणजे व्हायचंच. आणि अशी जिद्द आजच्या तरुणामध्ये खूप कमी असते आणि ही जिद्द एका गावात राहून तू बाळगलीस, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि ज्यावेळी ॲडमिशन घ्यायचं होतं, कारण गोव्याच्या बहुतेक तरुणांना वेगळ्या वाटा चोखळायची सवयच नाही, फक्त समोर बघायचं, एका दिशेनं बघायचं आणि झापडासारखं चालायचं. पण जेव्हा वैमानिक व्हायचा विचार केलास त्यावेळी ॲडमिशन कुठं घ्यावं, काय याबद्दल काय माहिती होती तुला?
10वी पासून जेव्हा हे नवीन फोन्स आले, इंटरनेट अवेलेबल झाला, मला 10वी पासून मी स्टार्ट केलं होतं इन्फॉर्मेशन काढायला. तर मग गुगलवरती नाही भेटत तेवढी इन्फॉर्मेशन, तर मग इंस्टाग्राम आला होता तेव्हा. तर मग मी इंस्टाग्रामवरती अकाउंट माझा होता, तर त्यामधून मी काही पायलट्सला कॉन्टॅक्ट केलं जे ऑलरेडी फ्लाइंग स्कूलमध्ये होते, मुंबईत होते, बारामतीत होते, खूपकडे, आणि त्यांच्याकडून प्रॉपर डिटेल्स घेतल्या, कारण गुगलवरती आम्हाला भेटत नाही. आणि जिद्द म्हटली तर मी जिद्द ही माझी क्वालिटी माझ्या बाबांकडून आली आहे, की एक ठरवलं तर मग तेच करायचं. मग नंतरचं नंतर देव बघून घेईल, नाहीतर काहीतरी होणार, पण जे ठरवलंय ते करायचं आधी. केल्याने होते रे आधी केलीची पाहिजे, परी तिथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. या जिद्दीनं तू पुढे गेलीस. आणि ज्यावेळी तू ॲडमिशन घेतलंस, बारामतीला ॲडमिशन घेतलं, त्यावेळी सुरुवातीला मनोवस्था कशी होती तुझी, की झेपेल मला, होणार की नाही, असं कधी झालं नाही? नाही, मी एक्सायटेड जास्त होते की 12वी नंतर जसं मला करायचं होतं, पण ते 3 वर्ष गॅप आलं. 3 वर्ष माझं असं होतं की मी करू नाही शकले. पण मग त्या 3 वर्षाच्या गॅप नंतर जेव्हा मी ॲडमिशन घेतलं, तर ती भीती नव्हती, पण एक्साइटमेंट जास्त होती की ॲटलिस्ट मी पाऊल टाकलंय, आता होईल. आणि हे प्रशिक्षण किती काळाचं असतं आणि कशा स्वरूपाचं असतं? हे 2 रिक्वायरमेंट्स असतात. एक तर आमचे 6 पेपर्स आहेत, ते आम्ही क्लिअर करायचे, आणि 200 तास फ्लाइंगचे आम्ही क्लिअर केले पाहिजे. अच्छा. तर मग ते 200 तास किती पण टाइममध्ये होऊ शकते, 6 महिने ते 2-3 वर्ष. तर आपण बोलत आहोत सावी पांडुरंग कुबलगड, जी वैमानिक होऊन आज आपल्या पुढ्यात उभी आहे, बसलेली आहे, आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ती माहिती देते. ही मुलाखत आपण कंटिन्यू पुढे चालू करणार आहोत. वेळ झाला आहे थोडा ब्रेकचा. ब्रेकनंतर परत आपण आम्ही चर्चा करत होतो सावी पांडुरंग कुबल. आता तिनं सांगितलं की पायलटचा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना तिला काय अडचणी आल्या, कशा, या संदर्भात आपण अधिक जाणून घेणार आहोत. सावी, ज्यावेळी तू प्रशिक्षणाला तिथं गेलीस त्यावेळी लगेच काय, म्हणजे कशा पद्धतीचं प्रशिक्षण असतं? एखादा आता मोटरसायकल शिकणं, कार शिकणं आणि एखादं विमान चालवणं, याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. नक्की जेव्हा प्रशिक्षणाला तू गेलीस तेव्हा काय होतं नक्की? डायरेक्ट स्टेअरिंग तुझ्या हातात देतात विमानाचं काढून, की त्या अगोदर काहीतरी माहिती, त्या संदर्भात आम्हाला सविस्तर सांग. आधी आम्ही ॲडमिशन घेतल्यानंतर 3 महिन्याचे आमचे ग्राउंड क्लासेस होते. ते ग्राउंड क्लासेस झाल्यानंतर एक्झाम असते आमची, जी क्लिअर केल्यानंतर आम्हाला स्टुडंट पायलट लायसन्स हे भेटतं. तर ते लायसन्स भेटल्यानंतर आणखी एक्झाम होते FR12, जी आपण रेडिओ कॉल्स वगैरे घेतो, ATC आणि एअरक्राफ्टमध्ये जे कॉल्स असते, तर त्याच्यासाठी आम्हाला ते लायसन्स पण लागतं. तर हे दोन्ही लायसन्स भेटले की आम्हाला आपलं फर्स्ट एअर एक्सपिरियन्स म्हणून फर्स्ट सॉर्टी जी आपण बोलतो, एअर एक्सपिरियन्स, तर त्याच्यासाठी आम्ही इन्स्ट्रक्टरसोबत जातो, आणि ते लोक आम्हाला स्टेअरिंग नाही, आपण योक बोलतो त्याला, नाहीतर कंट्रोल कॉलम बोलतो, तर ते आम्हाला असं फॅमिलिअराईज करून देतात की बाबा हां, ते असं फिरवलं की असं लेफ्टला फिरवलं तर लेफ्टला जातं, राईटला फिरवलं तर राईटला जातो, आणि एरियाची वगैरे फॅमिलिअरायझेशन करून देतात फर्स्ट सॉर्टीमध्ये. पण तू जेव्हा सुरुवातीला हातात घेतलंस विमान, स्वतः आपण चालवायला लागली, त्यावेळी तुझं फिलिंग काय होतं? काय भीती वाटली, काय वाटलं, की काय एक्सपिरियन्स काय होता? थरारक असेल काहीतरी. तर फर्स्ट जेव्हा मी गेले होते तेव्हा माझे सर होते माझ्यासोबत, तेव्हा भीती नाही वाटली, कारण एक्सपिरियन्स पायलट आहे सोबत, तर मग भीती नाही वाटणार. त्याच्यानंतर आमची एक्सरसाइजेस होतात, टेक ऑफ्स आणि लँडिंग्स आमची प्रॅक्टिस होतात, आणि जेव्हा लँडिंग परफेक्ट झाली की आम्हाला फर्स्ट सोलो भेटतो, तेव्हा आम्हाला एकट्याला पाठवतात की बाबा 10-15 मिनटं, मॅक्सिमम 20 मिनटाची एक तुम्ही सॉर्टी करून यावी आणि एक लँडिंग करावी. तर ते आम्हा पायलटसाठी सगळ्यात स्पेशल दिवस असतो. इवन आम्हाला जेव्हा आमचं ट्रेनिंग कम्प्लीट होतो तो पण तेवढा स्पेशल नाही आहे दिवस, जेवढा आम्हाला फर्स्ट सोलो हा दिवस स्पेशल असतो. तर तेव्हा जेव्हा मी गेले, फर्स्ट एकटी गेले होते, भीती नाही वाटली. मी आले वगैरे, पूर्ण चक्कर मारून लँड केलं विमान, आणि जसं मी पार्क केलं
तसं मला रिअलाईज झालं की माझी फर्स्ट सोलो झालंय अँड मी आता घेऊन जाऊ शकते एकटं. ॲटलिस्ट मी करू शकते लँड आरामशीर, बिना काही विमानाला धक्का न लागता, मला धक्का न लागता मी करू शकते लँड. तर ती फिलिंग भीती नव्हती पण अशी डिफरंट होती, एकदम ओव्हरवेल्मिंग होती. नाही शब्दात एकदम शहारून गेले असणार की मी झाले पायलट, मला मी स्वतंत्रपणे विमान हाताळू शकते. पण हे विमान चालवत असताना तुला फिजिक्सची गरज आहे, मॅथमॅटिक्सची गरज आहे, त्याबरोबर साहस पण आहे आणि एकाग्रताही महत्त्वाची आहे. कारण आकाशामध्ये विहार करत असताना नेमकं किती वेळ लागणार, कुठल्या याच्यावर आपल्याला उतरायचं, या सगळ्या गोष्टीचं भान ठेवणं. आणि हे विमान चालवत असताना विमानामध्ये शेकडो प्रवासी आहेत आणि करोडो रुपये किमतीचं हे विमान आहे. त्यामुळे तुझ्यावर एक मोठी जबाबदारी असते आणि ही जबाबदारी पेलण्यासाठी जी मानसिकता लागते, ती मानसिकता तू कशी तयार केलीस? आपलं पॅशन असलं की कुठलंही काम आपल्याला असं डिफिकल्ट नाही वाटत, असं माझं म्हणणं आहे. की मला पॅशन आहे तर मला माहिती आहे मी करणार. आता थोडेफार डिफिकल्टीज येतात मध्ये, इट्स ओके, सर्व फील्डमध्ये येतात, तर आपण ते कसे ओव्हरकम करायचे हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे पायलटसाठी. की काम राहून, जसं आपण सॉर्टीला पण जातो, आमची लास्ट टेस्ट्स वगैरे असतात, नाहीतर आमचे जे इन्स्ट्रक्टर आहेत त्यांच्यापेक्षा वरचे जे इन्स्ट्रक्टर्स असतात ऑथराइज्ड, जे आमचे टेस्ट घेतात, तर ते ना कधी कधी ओरडतात की बाबा तू ही मिस्टेक केली, तर ते ओरडतात. तर तिथे आपण स्वतःला काम ठेवून पुढे आणखी मिस्टेक्स नाही व्हावी ह्याची काळजी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे पायलटसाठी. शांत राहणं इम्पॉर्टंट आहे. मग मेट्रोलॉजी, वेदर कसं आहे, तर पायलटने मेट्रोलॉजी, मग मेकॅनिक तर नाही आहे, गुड मेट्रोलॉजिस्ट, जॉग्रफी, मग टेक्निकल. आता वरती हवेत काहीतरी झालं तर मग मेकॅनिक तर नाही येणार आहे वरती, तर त्यामुळे ते पण काम आम्हालाच शांतपणे बघावं लागतं की काय रॉंग आहे. आणि जर तुम्ही पॅनिक झालात तर मग आणखी खूप वर्स होऊ शकतं. त्यापेक्षा आपण काम राहून कसं ती सिच्युएशन सॉल्व्ह करावी हे आपण शिकतो ह्या प्रोसेसमध्ये. हे जे प्रशिक्षण घेत असताना तू म्हणालीस की कधी कधी प्रशिक्षक असतात आपले ते ओरडतात वगैरे, पण तुला असा कधी बाका प्रसंग आला का की एखाद्या वेळी असं वाटलं की नाही माझ्यावर प्रशिक्षक ओरडले, मला आता यापुढे झेपेल की नाही, किंवा अशी कधी हल्ली होतीस का तू प्रशिक्षण काळाखंडात? माझ्याकडे होणार हे माहीत होतं, पण जेव्हा फर्स्ट मला एकदा ते माझ्यावरती ओरडले होते, तर त्या फर्स्ट सॉर्टीमध्ये मी पुढे जाऊन आणखी 2-3 मिस्टेक्स केल्या. आणि नंतर मी जेव्हा घरी आले, ती सॉर्टी झाली आणि मी जेव्हा घरी आले अँड आय थॉट अबाउट इट, तर तेव्हा मला वाटलं की नाही, असं नाही होऊ शकत की आता ते जर ओरडले माझ्यावर त्यामुळे मी आणखी मिस्टेक्स केली तर ते माझ्यासाठीच खूप रॉंग होईल. बरोबर. आणि ते जर फ्युचरमध्ये एअरलाईन्समध्ये पण जेव्हा कॅप्टन असतील साईडला माझ्यापेक्षा मोठे, ते ओरडले, त्यामुळे माझ्याकडे आणखी मिस्टेक झाली, तर मग पूर्ण पॅसेंजर्सला ते भोगावी लागेल. तर त्यासाठी मी स्वतःला ट्रेन केलं की काम कसं करायचं स्वतःला, की शांत कसं व्हायचं, की ठीक आहे ओरडले तर पुढे काय. जर ते ओरडले, आमच्या कॉकपिटमध्ये इम्पॉर्टंट आहे कम्युनिकेशन. आणि खूपदा असं होतं की आमचे इन्स्ट्रक्टर्स आम्हाला ओरडले तर आम्ही आणखी काही बोलायला नाही जात, आपण भीतो की आणखी ओरडले तर. बट दॅट इज नॉट द पॉईंट. तुम्ही जर बोलले नाहीत आणि काही चुकून त्यांच्याकडे एक गोष्ट राहून गेली आणि तुम्हाला माहिती आहे पण तुम्ही ते ओरडणार म्हणून तुम्ही आता गप्प बसले, तर त्याच्यामुळे पण खूप वर्स्ट ॲक्सिडेंट्स होऊ शकतात. तर ती भीती साईडला ठेवून त्यांच्याशी शांतपणे आपल्याला शांत करून बोलावं हे इम्पॉर्टंट आहे. आणि एकंदर किती कालखंड होता हा तुमचा, हा जो प्रशिक्षणाचा कालखंड आहे तो किती आणि किती वेळाचा होता? या संदर्भात मी तुला पुढं प्रश्न विचारत आहे की रंगतदार अशी आमची चर्चा चालू आहे आणि आपण अतिशय उत्कंठावर्धकपणे ऐकत आहात. आता एक ब्रेकचा वेळ झाला आहे. ह्या ब्रेकनंतर पुन्हा आपण सावीकडे बोलणार आहोत की या वैमानिक प्रशिक्षण कालखंडात तिनं आणखी काय काय अनुभवलं हे आपण जाणूनच घेणार आहोत.
आपण कंटिन्यू करणार आहोत ही मुलाखत. त्यासाठी आपण बघत राहा इन गोवा 24 तास. आपण बातचीत करतोय नव्यानं पायलट झालेली, वैमानिक झालेली सावी पांडुरंग कुबल. अतिशय रंगतदार अशा या चर्चेत परत एकदा तुझं स्वागत. वैमानिक तर तू आता झालीस, आणि एक महिला म्हणून, एक स्त्री म्हणून विमान हातात घेऊन ते चालवणं आणि कल्पनेची विमानं हवेत उडवणं याच्यामध्ये खूप फरक असतो. आणि मला एक सांग की वैमानिक म्हणून महिलांना आणि एकंदरीत वैमानिक झाल्यानंतर तुला प्रचंड खर्च असतो, त्यासाठी कित्येक फी असते, करोडो लाखो रुपये फी असते. एवढं कठोर प्रशिक्षण घेऊन वैमानिक झाल्यानंतर कितपत संधी आहे पुढे तुला जॉबसाठी लगेच, आणि गोव्यातनं गोवा सरकारनं यासाठी काय करावं असं तुझी अपेक्षा आहे? जॉब्स आहेत भरपूर, पण त्याच्यासाठी स्किल्स इम्पॉर्टंट आहे. आता भरपूर लोक म्हणतात की नाही आहे जॉब्स पायलटसाठी, थोडे लोक बोलतील की आहेत, पण माझं असं म्हणणं आहे की जर तुमच्याकडे स्किल्स आहेत, तुम्ही हार्डवर्क दाखवलात, एक्झाम्स क्लिअर केल्यात, इंटरव्ह्यूज क्लिअर झाले, तर मग जॉब ऑप्शन्स भरपूर आहेत. प्रत्येक एअरलाईन्स, आता इंडिगो पण त्यांचं वुमन स्पेशल वेकन्सीज काढतो इंटरनॅशनल वुमन्स डेसाठी. लास्ट इयर पण आली होती, एअर इंडियाची आली आहे. तर पायलट्सची गरज भरपूर आहे, जॉब वेकन्सीज आहेत, पोटेन्शियल आहे आणि मार्केट वाढतो पण आहे. तर त्यामुळे जॉब्सची कमी नाही आहे, फक्त स्किल्ड पायलट्स नाही तर प्रॉपर सगळे हे असलेले नॉलेज असायला पाहिजे, तुमची पर्सनॅलिटी चांगली असायला पाहिजे. तर हे सगळं इम्पॉर्टंट आहे एका पायलटसाठी. असंच फक्त पेपर्स क्लिअर केले म्हणून तुम्हाला जॉब भेटेल असं नाही. बरोबर. फक्त कागदोपत्री बाकी सगळे जे हे असतात विविध क्षेत्र आहेत, त्या क्षेत्रामध्ये नुसत्या परीक्षा चालतात, पण जेव्हा वैमानिक म्हणून वावरत असताना तुझ्या हातात, तू स्वतः एक ब्रह्मदेव कशी असते, विधाती असते, तुझ्या हाताखाली 500-600 पॅसेंजर्स असतात. एक बारीकशी चूकसुद्धा त्रासदायक ठरू शकते, कित्येक लोकांचा जीव जाऊ शकतो, आणि जीव गेला तर अनेक कुटुंब एकाच वेळी संकटात येतात, करोडोचं विमान पण उद्ध्वस्त होतं. आणि एवढी मोठी जबाबदारी पेलण्यासाठी तू आता सिद्ध झालेली आहेस वैमानिक म्हणून. ज्यावेळी विमानं चालवणार किंवा ज्यावेळी ते विमानात बसणार, त्यावेळी तुला एवढं पेशन्स लागणार आणि एवढी तुझ्याकडं चिकाटी आणि धैर्य, या सगळ्याच्या बळावर तू आज यशस्वी वैमानिक म्हणून उभी राहतेस. पण त्याचबरोबर तुझ्या अनेक हॉबीज आहेत. तू स्वतः एक गायिका आहेस, ऑर्केस्ट्रामध्ये गायलीस. पायलट झाल्यानंतर तुला कुठलं गाणं एकदम आवडलं पहिल्यांदा, की मी आता पायलट झाली म्हणून, की ते एखादं गाणं तू सादर करू शकते? पायलट झालं म्हणून असं प्रॉपर असं नाही आहे गाणं कुठलं आवडलं, म्हणजे भरपूर जॉनराज आहे. तर आवडते मला मराठी, हिंदी, आणि माझे जे इन्स्ट्रक्टर होते ते केरलामधून होते, तर त्यांची पण लँग्वेज मला आवडली, तर मी त्यांच्या मल्याळम ती गाणी पण ऐकायला सुरुवात केली आहे, पण ती पण आवडते. तर माझ्या प्लेलिस्टमध्ये ती पण गाणी आली आहे आता. अच्छा. पण तुझं एखादं आवडतं, सगळ्यात आवडतं गाणं, की ज्यावेळी तू मूडमध्ये असतेस एकदम, की हां आता मी जिंकले, त्यावेळी, किंवा कधीतरी सॅड असतेस, त्यावेळी तुला पहिल्यांदा आठवणारं असं एखादं गाणं, की जे तू ऑर्केस्ट्रामध्ये सादर करत असशील किंवा स्वतः घरात मनातल्या मनात पुटपुटत असशील किंवा जोरात म्हणत असशील, एक सादर करू शकते? नको चंद्र तारे फुलांचे पसारे, जिथे मी रुसावे तिथे तू असावे. तुझ्या पावलांनी मी स्वप्नात यावे, नजरेत तुझ्या स्वतःला पहावे. जिथे सावली दूर जाते जराशी, तिथे हात तू हाती घेशील ना, मला साथ देशील ना. माझा होशील ना, माझा होशील ना. भावनांचा कल्लोळ असलेलं असं एक, म्हटलं तर भावगीत, म्हटलं तर प्रेमगीत. एक पायलट म्हणून माणसाचं मन कणखर असावं लागतं. तुझं मन जेवढं कणखर आहे तेवढंच तू मृदू पण आहेस. अनेक संतांनी म्हटलं, वेळप्रसंगी माणसानं कठीण पण व्हावं वज्रापेक्षा, आणि एखाद्या वेळी फुलासारखं नाजूक पण व्हावं. या दोन्ही भावना एकत्रितपणे तुझ्याकडे आणतात. आणि आजची जी तरुण पिढी आहे गोव्यातली, विशेषतः आपण बघतो रोज वर्तमानपत्र उघडलं तर बातम्या वाचायला मिळतात, बारीक बारीक गोष्टीवरून तरुण
आत्महत्या करतात. 20, 25, 24 वर्षाचे तरुण की लाथ मारेन तिथं पाणी काढीन अशी जी हिंमत असायला पाहिजे ती हिंमत आजच्या तरुणामध्ये नाहीत. क्वचित तुझ्यासारखी एखादी तरुणी असते किंवा सभोवती गोव्यात बघितलं तर हाताच्या बोटावर मोजण्या एवढीच अशी माणसं आहेत की जे काहीतरी वेगळं करू इच्छितात आणि प्रत्यक्ष करून दाखवतात. आणि त्यामुळे तुला खरोखरच नैतिक अधिकार आहे की आजच्या तरुण पिढीला, विशेषतः गोव्यातल्या तरुणांना, एक तरुणी असून झाशीच्या राणीसारखा तू जो हा पराक्रम केलास पायलट होण्याचा, वैमानिक होण्याचा, होणार म्हणून सांगणं सोपं आणि होऊन दाखवणं हे अतिशय कठीण असतं. ते तू सहज साध्य केलं तुझ्या परिश्रमाच्या बळावर, तुझ्या जिद्दीच्या बळावर, तुझ्या मेहनतीच्या बळावर आणि तुझ्या विजिगीषू वृत्तीच्या. त्यामुळे गोव्याच्या सगळ्यात तरुणाईला उपदेश करण्याचा नैतिक अधिकार तुला नक्कीच आहे. राजकारणी सगळे उपदेश करतात, हे करा, ते करा, असं करा, तसं करा, स्वतः काही करत नाहीत, लुटतात. पण तू तुझ्या आईवडिलांनी तुझे स्वप्न बघितलं ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली आणि आज तुला वैमानिक होण्यासाठी त्यांनी सहाय्य केलं आणि आज तू त्यांचा विश्वास सार्थ ठरवलास. त्यामुळे तरुणांना अगदी खरमरीत उपदेश तुझ्याकडून आम्हाला हवा आहे. 1-2 वाक्यात नाही, अगदी सविस्तर की काय करावं आजच्या धकाधकीच्या राजकारणानं बरबटलेल्या आजच्या जीवनामध्ये. प्रत्येकजण पालक म्हणतो कसाही राजकारणाचे पाय धरायचे आणि कुठला तरी एक जॉब दे, झालं धन्य जीवन कृतार्थ. माणसाचा जन्म एकदाच मिळतो आणि या जन्मामध्ये असं काही करावं की जे करून आपलं नाव, आपल्या गावाचं, आपल्या देशाचं नाव रोशन करावं. त्यासाठी तरुणांना एक तेजस्वी ओजस्वी असा उपदेश हवा आहे, मार्गदर्शन हवं तुझ्याकडून. आय थिंक सगळेच लोक हिंमती आहेत, पण चुकीच्या जागेवरती हिंमत नाही दाखवायची. आणि माझं एकच कोट आहे की मी आधी इंग्लिशमध्ये बोलते, अलाव युअर सेल्फ मिस्टेक्स. चुका करा तुम्ही, ती ॲक्सेप्ट करा आणि त्यामधून शिका की ती चुका परत नाही होणार. त्यामधून लाजून काही वाईट मार्ग निवडणं हे उत्तर नाही आहे. चुका करा, चुका सर्वांकडून होतात आणि फक्त हिंमत चुकीच्या दिशेने नका दाखवू, प्रॉपर एका दिशेने दाखवा, एवढंच. तिथे चांगला मेसेज दिलास तू तरुणांना. चुका या प्रत्येकाकडून होत असतात आणि अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं अनेक विचारवंतांनी पण म्हटलं आहे. आणि आज तू जे यश मिळवलंस ते यश मिळवत असताना तुझ्या डोळ्यासमोर पण अनेक अडचणी असतील, अनेक खडतर प्रसंग असतील की जेव्हा गोव्यासारखी माणसं, गोव्यातली आमची माणसं आहेत ती गोव्याबाहेर जायला घाबरतात, कचरतात की होम सिकनेस असतं आमच्या माणसांना. बाहेर चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या तरी पण त्या सोडून येतात. पण तू बारामतीला गेलीस, तिकडच्या वातावरणात रुळलीस आणि तिकडं रुळणं, आपल्या पालकापासून दूर राहणं आणि स्वतःला सिद्ध करणं ही साधी गोष्ट नाही. ती तू अगदी सहज साध्य केलीस. म्हणजे याचा अर्थच असा आहे की केल्याने होते रे, आधी केलेची पाहिजे, पण तिथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. जर आपण प्रयत्नाची शर्त केली, रात्रीचा दिवस केला तर काही अशक्य नाही, कठीण असतं पण असाध्य काहीच नाही. हे मुलगी असून तू सिद्ध केलं आणि तुझ्या नावामध्ये सावी आहे. सावी याचा अर्थ लक्ष्मी पण आहे, जिद्दी पण आहे आणि तेजस्वी पण आहे. तुझ्या नावाचं तू खऱ्या अर्थानं सार्थक केलंस. वैमानिक म्हणून भावी कालखंडात तुला उदंड यश मिळावं. फक्त वैमानिक म्हणूनच नव्हे तर समाजाच्या विविध क्षेत्रात वावरत असताना समाजाला एक योग्य दिशा, एक मार्गदर्शन देण्यासाठी तुझे हे बहुमूल्य विचार नक्कीच इन गोवा 24 तासच्या वाचकांना अमूल्य ठरतील, त्यांच्या दर्शकांना. तू मुद्दाम इथं आलीस आणि आपले विचार मांडलेस. वैमानिक होण्यासाठी काय काय करावं लागतं याबद्दल सविस्तर माहिती दिलीस. धन्यवाद तुझ्या. या भावी वाटचालीसाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. यापुढेही तू यशाला आणखी गवसणी घालावीस आणि परत एकदा तुझी मुलाखत घेण्याची संधी आम्हाला मिळावी. इथं मुद्दाम आल्याबद्दल धन्यवाद.